कधी येते काय मी धुई मला म्हणली ती 5 वाजता 5 वाजून 10 मिनिटं झाली आले मी किती वाट बघायला लावती बरं तू हा ना अरे काय करू ते मम्मी होती घरात मग कसं आले असते मग तिला खोटं बोलून आले हे कधी केली चेन तू अरे केली आत्ताच मम्मीने केली मला सांगितलं नाही काही नाही आता काही लक्षात नसून राहिले रे माझ्या पण मी स्टोरी टाकली होती ना तू नाही बघितलीस का नाही राव मी बघितलीच नाही बघ तुझं लक्षच नाहीये माझ्या अगं नाही माझा बॅलन्स संपला होता नेमकं मग टाकायला काय झालं बॅलन्स टाकला ना आता टाकला का हा तेच की मला सकाळी फोन केलतास तू कधी आलास तू 15 मिनिट झाले माहितीये का वाट बघतोय इथं मी असं बोलते की 3-4 तास झाले तू वाट बघतोय अगं एक मिनिट निघत नव्हता असं वाटायचं 1 मिनिट म्हणजे 1 तास वाटायचं मला आणि मी जे तुझे 2-2 तास वाट पाहते ते वगैरे बरं जाऊ दे आलं आणि भेटलोय ना आपण आता लय गोड दिसू राहिले आज बरं मला सांग साडीत कशी दिसतीये भारी दिसते ना एक नंबर बरं आपण बसू थोडस हा हो बरं लय कटाळा आलाय बरं बस अयो बस मस्त वाटतं ना भेटल्यावर खूप छान वाटतं होय ग तू लग्न करणार आहे माझ्यासोबत नाही करणार नाही नाही करणार खरंच अरे असे काय 12 वाजवलेस तोंडावर करणार आहे ना तू असं कसं बोलते नाही करणार मग मस्करी करते रे बघते बघ माझ्या छातीत धडधड व्हायला लागलं लगेच तू नाही म्हटल्यावर अयो मग खरंच की असं नको बोलत जाऊ तू अरे पण मी बघत असते तुझं माझ्यावर किती प्रेम आहे अगं लय प्रेम आहे मला अजिबात करमत नाही माहिती आहे तुझ्याशिवाय माहिती आहे ते मला हे बघ आता आहे ना असं चोरून चोरून भेट नाही ना मला वाटतंय बंद करावं आपण आता आपण डायरेक्ट लग्न करू म्हणजे कुणाचं टेन्शन नाही आपल्याला अरे हो पण मी काय म्हणते इतक्या लवकर मम्मीला कसं सांगू मी मग मी बोलू का तू हा घर डोकं घेऊन माझी मम्मी कधीतरी सांगावंच लागेल ना पण अरे हो पण अजून काय माझी मम्मी लग्नाचं बोलत नाही जेव्हा लग्नाचं बोलन ना माझं मग मी सांगन ना हे का नाही पण नक्की सांगा हो रे सांगते आता कसं होईल माहिती का मी आता जर सांगितलं ना मम्मीला तर मम्मी नाही म्हणणार आणि दुसरं स्थळ पाहायला चालू करणार त्यापेक्षा जेव्हा ती बोलन ना तेव्हाच मी पण सांगणार तेव्हाच सांगा चांगली का नाही माझी आयडिया भारी तूच हुशार आहे म्हटल्यावर काय मग हुशार आहे खूप मी मग बायको कोणाची आहे तू तुझी हुशार असणारच ना हा पण तू नाहीये जेवढं पाहिजे तेवढं हुशार कस काय नाहीच आहे काय झालं आता काय नाही झालं रे मी काय केलं पण हुशार नाही मी अरे खूप हुशार आहे बाबा मग दात घासले काय आज लय हसू राहिली नाही तुला बोलवणार होते घासायला बरं ऐक ना तिकडे यायचं का डोंगरावर जाऊ आपण फिरायला अरे येडायच का उशीर होईल कितीतरी बरं मग जाते का तू हा मी जाते खूप वेळ झाले बघ मी मम्मीला बोलले बाजारात जाते भाजी आणते भाजी तर अजून काही घेतली नाहीये मला आता जावं लागेल भाजी घेऊन मग जावं लागेल ठीक आहे जा मग उद्या भेटू आपण डबल चालेल रोजच भेटू आपण डबल पाहून दे मग सगळ्यांनी आपल्याला नाही नाही कोण नाही बघत इथं येतच नाही कोणी हा लय शहाणा बरं चल चल मी तुला सोडतो इथपर्यंत अरे बाबा कोणतरी बघत ना नको एक काम कर मी पुढे जाते तू ये हळूहळू बरं बरं जा चल बाय हो बाय घास भरायचा होता लाईटही गेली मोटर चालू केली असं म्हणलं घास भरू घातला असता काय घास सुकू राहिला लय जा म्हणून येईल तेव्हा येईल लाईट तोवर बसावं सावलीनं बसवायचे आंब्याला म्हणलं काय झालं आंब्याला आंबे आले नाही यावं काय भाऊजी आंबा नाही वरती काय काय पाहताय काय काय चाललंय काय नाही तिकडे वावराकडे गेले होते काय आला आज चक्कर मारायला आता काय करेल वावरत बस आता बाया कांदे निंदू राहिल्या ना म्हणजे आता नवीन कांदे लावले का आता नाही नाही काढू राहिल्या कांदे मी तरी कांदा काढू राहिले हा हा काय नाही ते कांदे काढायला बाया लावले ना हा का हा त्याच्यामुळेच आले होते बायाला चक्कर मारायला मी मग राहण्यात आलतो हा 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 म्हणलं घास भरावं लाईट असेल तर बाबा पण लाईटही गेली या वर्षी काय आंबा नाही याला हा ना या टायमाला काय झालं नाही लय आंबे येते हो तिकडे घेऊन गेलेले तुमच्या खालच्या लय येते ना हा आंबे. तिकडे खालच्या आंब्याला नेलेले नाही आमच्या वरल्या आंब्याला आहे ना लय वावरात पळत काय आता
वावरात काय नाही उन्हा कांदे काढून बिडून चाळ भरून ठेवली. नेले नाही का अजून? नाही वापायची नाही आता. हा का? आता भाव नाही लई. हा भाऊ 2-3 हजार भाव झाला का हा लय मग उतरला. नोटा छापायच्या. भाव लय उतरला बरोबर. 15-16 ट्रॅक्टर साठून ठेवले. बाय बाय बाय. हा आमचं काय माहित आता किती निघतो, चाललंय काढायचं. हा ना? पाहू आता किती. माल चांगला असेल असा हा चांगलं चांगलं. असं हातात मावणार नाही नाही एवढे नाही मोठे नाही? असे लहान मोठे हा, का? लहान मोठा कांदा आहे हा, चांगला. हा. आता भाव नाही मग त्याच्यामुळे जाऊ द्या पाहू. खत पाणी कमी घातलं काय नाही नाही आता ते आपल्या हातात होते का, ते होते 2-4 माणसं दे लावेल होते. त्याच्या करू घेतलं का तुम्ही हा त्यांच्याकडून करून हा, मी आज बाहेरच्या करू घेतलं अहो, का बाबा. काय होतं माहिती का माल पोचत नाही या बाबाला कुठे त्याला time आहे? काय माहिती काय घरच्या माणसानंच केलं पाहिजे सगळं. हा ना. हो बाहेरच्या काही खरं नाही. मग पोरी बिरीचं जमलं का नाही काय कोणाच्या तुमच्या पोरीचं? आणि मला का पोर आहे पोर आहे ना? नाही हो मला पोर काय पोर आहे का तुमचं? मग मला पोर काही अरे नाही देवा. पोराचं हा, चाललंय पोरगी? जमायचं काम हा ना. असेल तर पाहिजे का ती पोरगी हा पाहू ना मग आता. टाकू करून म्हणलं महापौराचं लग्न काय हा, करू तो ना. माहिती आहे महापौर कसं आहे हा मग आता काय आहे बा, ज्याच्या त्याच्या मनावर राहतो आजकाल. पोरींच्या मनावर आहे सगळं. काय आपल्या झालं मनावर काही नाही. मामा त्याच्या मामाला पोर नाही नाही हा त्याच्या ना, मामाची का? पोरगी केली असते हो हा 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 पण समाजाचे कामाला अवघड झाले. अवघडच आहे. आजकाल आहे ना मी सांगते ना पोरीच मिळणं नाही झालेले आहे. त्याच्यामुळं पोरांना पोरी द्यायचं कोणी असं विचार आणि सगळंच लागत नोकरीवाले पाहिजे, शेतीवाले पाहिजे. ते गणपती झालं का उलट कोण गणपे तो आपल्या गावाचा खाल्ला नाही का काच झाले उन्हाळ फिरत राहत ते ते. थोडं मेंटली वाटत मला आहे ना हा नाही इकडे तिकडे गाणं गाणं हिंडत राहते या बांधाने त्या बांधाने त्याला येडाचे पण पहिल्यापासून. आहे ना हा त्याला पक्का येड येते. हम्म तसंच चालू राहतं त्याचं काही ना काही काही मग ना काय इकडे तोंड घाली तिकडे तोंड घाली हा. आता हे आपण दोघं जर बसले ना तरी ते असं कुठं कोणतरी लांबून पाहिजे त्याला यायचं काहीतरी नाही, चालू आहे, काय नाही असं म्हणत राहतं तिकडलं हा. आणि अख्या गावात सांगत म्हणजे अहो. एवढं आवटड आहे ते ते कोणाचे भांडण आणि तो घरापर्यंत हा. माराय खात राहतं. मारतले खात मग मार किती खात राहतं ते सारखं बरोबर. मारित्या त्याला लोक. पण मी म्हणते ग, एवढे उपादेव करावा का? करायच्या काय काय गरज गरज पडली? हा आपलं खायचं आणि लोकांच्या हे करत मग. बसायचं डाकात मध्ये. या त्याला हाच उद्योगच आहे. त्याला झालं शिरप्या झालं परत शिरप्याला तीच खोड हा का? हा यायला कधी पावना नाही मी काय कोणाच्या कोणाचं घरात- काय चालू आहे व्यवस्थित असं आपलं घर भलं ना, आपले काम धंदे भले, काय उद्योगच करू नये कोणामध्ये जाऊ मरू. मी तेव्हा मा रान भलं आणि घर भलं कुठे हिंडतही नाही आणि कुठे जातही नाही आता ते तू रानातून आली म्हणून अहो आता मग हे पाहावं लागत ना ते लोकांकडे लक्ष द्यायला आणि लागत. तो नावर कुठे जातोय ते कामाला जाता ना वर तिकडं. काय बा मग दाख्या वय काय नाही नाही इकडं जाते तिकडं. त्यांचं कामधंदे आहे ना दुसरे अजून. वेगळे काय हा म्हणजे वेगळे कामं चांगले- करते का हा चांगलेच काम सगळे पाहावं लागतात ना ते काही त्यांचे. मग त्याच्यामुळे जात्या त्या साईडवर जात्या थोडस येतात फिरून. मग इकडं वावरात कधी घ्यायचं आपणच चक्कर मारावा लक्ष द्यावा असं. हा नाही बरोबर मग त्याच्यामुळं बाई काय उन्हाचा कर आहे ग बाई. अजिबात काम करूशी वाटा ना या वर्षी लय उन्हाळा फार नको नको झालं. आता मी ना इकडं पडूनच घेते बाई जराशी मरू दे. काय वहिनी काय झालं काय बरं बरं आहे का हा बरे बरे. तुम्ही त्याला दिसाने आले का? काय नाही डायरेक्ट चाल मळ्यात काय असं चालू आहे काम डायरेक्ट मळ्यात आले. हो तुम्हाला भेटायला असंच हा ना. हा हा तुम्हाला आता मळा माहिती आहे आमचं. काय सगळं तुम्हाला माहिती आहे का काय माहिती आहे असं मला नाही बाई काय माहिती. हा ना म्हटलं का हो, मला काय झालं तुमच्या घरात काय चाललं मला माहिती असतं पण तुम्हाला नसतं नाही का आमच्या घरात? म्हणजे काय चालतंय काय नाही जर आपल्या सगळ्या गावाच्या खबरी असतात आणि नाव काय आपलं गणपत सगळ्याच्या खबरी ठेवत असतो. तुम्हाला कामच काय हो? हा उठलं खाल्लं का चाललंय याच. हा काय करतो आणि ती काय करते गोम्या काय करतो आणि चिम्या काय मला करतो. तर वाटतं तुम्ही आता नाही का इथं जवळच विहीर आहे बघा आहे ना आपल्या जवळ विहीर हा म्हणजे तुम्ही जीव देऊन टाकायला पाहिजे आता. हा हा ना काय बोल राहिले तुम्ही गणपत भाऊजी? माव जीव दिवस सारखं झालंय ना आता झालंय तसं झालंय जीव ना द्यायला काही मेका काही खून केला का कोणाचा जीव देऊन टाकू? हा हे पा तुमचा नवरा गेला वाया का दरोडा टाकला एखाद्याच्या घरावर? ते कारण आहे ना त्याला का बरं जीव देऊ? माणसाचं वाईट झाल्यावर माणूस जीव देत बरोबर हा मा कुठं काय वाईट केलं एक देवानं? पोरगा गेलं तिकडं तुमचा नवरा गेला तिकडं कुठं गेले? आता तुमच्या नवऱ्याचं लफड आहे ना लपडा? हा ती बाई नाही का काजल बाई ती वावराकडे बसले ते गप्पा मारत चांगल्या गुलगुल गप्पा चालतात रोज बसतात काय काय करतात आपण पाहत बी नाही बाबा आता हो, एवढं तुम्ही खरं सांगताय खोटं? आता मला काय करायचं खोटं सांगून काही फायदा आहे माझा काही फायदा आहे का त्याच्यात खोटं सांगून काहीच नाही
त्याचं झालं. काजल कोणती? ती आपल्या समा नाही का, समा, हा त्या समाची बायको. ती काजल हा म्हणजे ती महानवरीची गप्पा हो माझी हो. कुठं बसले? त्या तिकडे बसले त्या मळ्यामध्ये आहेत. रोज आजचं काय मला वाटते 2-3 वर्ष झाले असेल चालू आहे त्यांचं. 2-3 वर्ष? हा अरे बापरे. आणि तू आताच सांगू राहिला का मग तुम्ही? आता मला सांगा वाटत नव्हतं बाबा, कशाला सांगायचं, कोणाचं वाटोळं करायचं. पण म्हणलं तुमचा वाद होईल, पण आता मला रावलंच नाही, ते रावलंच नाही. पोटात कसं तरी व्हायचं माहिती का माझं. तरी म्हणले हा मेला, याचा मुडदा बसावला याचा, माशी सुईचा बोलत नाही, शेतातलं एक काम नीट करीत नाही, उठला का चालला, डेअरीला हात चोळे खालं का चालला. थांब आता याच्या पाहते मी. त्याचं झालं मग. आणि ती भवानी सोन्यासारखा नवरा सोडून का नवऱ्याशी गप्पा मारीत बसली का? मग रोज गप्पा मारत नाही, ती काय करतात मला सांगू नाही वाटत आता. हा ना. हा. बाय बाय बाय, आता पुढचं सांगूच नका मला, मला ऐकायची सुद्धा इच्छा नाही आता. आणि हा मग तुमच्या हिने पण तेच केलं, पोरानं पण तेच केलं. म्हणून तुम्ही म्हणत होते काय ये रे जीव द्या. मग? हा मी जीव काला देऊ, त्यांचा जीव घेते तिकडे जाऊन. पण त्याचं झालं, पण पोराचं पण तेच झालं ना हो. पोराचं काय झालं? त्यांची एक पोरगी काजल वहिनीचीच, हा सोनी, तुमच्या पोरासोबत. हा ती सुनी हा मा पोरासोबत. ती हे दोघं बसलेले तिकडं, म्हणून माझं डोकं सरकलं. काय सांगू आता. म्हणजे मा पोरासोबत तिची पोर बसली. हा 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 आणि ती मा हो नवऱ्यासोबत बसली. हो. म्हणजे काय बाकी ऐका ना, ऐका तर तुम्ही काय नाही, चालले नाही, आता. आता नाही नाही ऐका ना. आता ऐकून नाही तुम्ही तर आता नाही नाही उभे अहो, राहा. इतक्या लवकर कशाला आल्या. हा, बरं कुठं नाही नाही बसली? जाऊच नका. कुठं बसली? मी काय म्हणलं तो मा, जाऊ नका म्हणजे हा. मी गेल्याशिवाय काय होणार आहे का नाही पण तिकडं? तुम्ही काय म्हणतो ते जाऊ द्या आता. आता त्यांनी ते केलं, मग आता तुम्ही पण एखादं पाहून घ्या. हा हा, मी पाहून घेईल म्हणजे मी त्यांना सोडील का दोघा नाही, जणांना? त्यांना सोडा आता. मी असं मोकळाच फिरतोय, म्हटलं तुम्ही इकडे लक्ष दिलं असतं कुठं? माझ्याकडं. म्हणजे मी मोकळाच फिरतो ना असं, मग काय तो तुमच्याशी काय लग्न करू काय? म्हणजे असं बोलले असते प्रेमाने 4 गोष्टी. हा का? हा. हे नक्की खरं आहे ना सगळं? हे 100% खरं आहे. जर तिला जाऊन जागेवर पाहिलं खरं नसल्या ना, मग तुमच्या मुंडीवर पाय देईल मी. हा नाही नाही खरं नाही. मला त्यांना काही म्हणू नका. नाही खोटं तर नाही बोलणार त्यांचं तुम्ही चालू द्या ना, तसे. आपले चालू द्या ना. इकडे बोलणं बिलणं हो काय बोल राहिले तुम्ही? काय फरक पडते. हा लाज वाटते का? काय होते. तुम्ही आता निरोप आणले, मला सगळं खरं सांगितलं म्हणून तुम्हाला काही बोलत नाही, नाही तर तुम्हाला एवढा आडवं पाडला असतात. मग आपल्याला नाही जमणार का काही. जावा घरी. बघा ना, विचार करा ना. हा विचार करून सांगते आता. बघा तो. हा बोला ना बोला. सध्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता लय बरं दिसायला लागले. हा का? लयच अहो डोकं काही पावते नाही हो. खबर, हा? नाही नाही कसं काही नाही, वावरात यायला तर चांगलं बरं मठ घालावा. 4 लोकांमध्ये बसायला उठायला लागत कधी कधी. हा नाही बरोबर बाई माणसं म्हणलं थोडंसं मेकअप करावंच लागतं. हा मग आता वावराकडे यायचं काचा वेळ भेटत काचा वेळ भेटतो. आता युगाच इकडे यायचं राहतं म्हणून ते आपलं आवरावा, थोडस सावर करावा. शेतकऱ्याला काचा वेळ भेटत नाही नाही आपल्या सारख्याला कायचा टाइम मिळतो. अजून काय चाललंय की तुमचं. काहीच नाही, बरं आहे आता, खाते पिते. ते काय नाही. बसा बसा बस बसा. तुम्ही म्हण काय चाललं म्हणून म्हणले काय नाही चाललं बाई. नाही बसाय टाइम नाही मला. बरं. उभे राहा उभे. काय का बरं. हो मेरा उभे राहा पटक्यान. अरे ये मोटर लाईट आले का, गास भरायचा होता. इकडं काय मी बसायला आणि तुमचं भारुड ऐकायला नाही आले. मग आमचं काय भारुड आम्ही ऐकू राहिलो. काय चाललंय? काय ऐकू राहिलो भारुड आमचं? काय चाललं म्हणजे? वय झालं आता आपलं. हा मग झालं तर काय? हा? काय झालं इथं? काय मग वय काय झालं, तुला नंगे काय नाचू लागत राहिलो नाही का उघडे नाचू राहिलो? नवरा आहे मा. हा मला माहिती ना बाई, तुझा नवरा आहे. मग काय गुलू मग गुलू तो तुझाच आहे चालल्या ना. गप्पा? हा काय गुलू गुलू गप्पा चालल्या? या आता काय हे बसणं म्हणजे गुलुगुलू गप्पा आहे का? याला गप्पा म्हणते का? मला म्हण रानात जातो, येरीत मोटर चालू करतो, घासाला पाणी सोडितो आणि आंब्या खाली थोडा आराम करीतो. हा आराम चालू काय तुमचा? आरामच होता मी आरामच काय. रोज आंब्या खाली याच्यासाठी येते का तुम्ही? म्हणजे काय म्हणते काय तुम्ही? काय म्हणते म्हणते काय? म्हणजे? मी माझ्या वावरात नवरा बाळाला आहे ना, नवरा आहे ना. अय बाई, इकडं कुठं हे चाललं? बाई, मी आहे तर तोंडा माझा नवरा आहे, माझ्या हात बीते मी बी त्याच्या हात बीते. हा, मग हा मी इथून चालले होते, त्यांनी मला आवाज दिला बसा ना म्हणे वहिनी, म्हणून बसले 2 शब्दाला. हा म्हणजे का? जवळ बसलं म्हणजे का आम्ही का चुक काही केलं काय? आज नाही, हा किती दिवसापासून बसताय? 3 वर्षापासून. 3 या वर्षापासून? शांतीपासून लपून ठेवलं काय? बाईड 3 दिवस बसायला काय टाइम बोल नाही. राहिली तू, काय बोल राहिली. काय बोलत आहे? हा. तरी म्हणले लग्न झालं तर माणूस चांगला होता आणि लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांनी हा बिघडला कसा काय? माझा चांगला चुंगला नवरा सोडून मी काला बसायला म्हणलं लिहिलं? 3 वर्षापासून तुमचं हे चालू आहे काय गुलू गुलू? म्हणजे आपल्या पोर लागणं जोगता आले आता आणि मी येऊ ते करील का. बरं बरं पाहते मी तुमच्या जिभेला काय हाड आहे का? आहे ना जिभेला हाड.
हाड आहे म्हणून तर पुढचं पाऊल उचलीत नाही मी. मग उचलून दाखव ना. पण आता नाही दम असेल तर उचलणार. उचलून दाखव. संध्याकाळी घरी येणार आहे तुमच्या नवऱ्याला सांग. मला काही फरक पडत नाही. हा. कर नाही त्याला डर कशाला. काय कर नाही बरोबर आहे त्याला का नाही? डर? कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. चोर वरून शिरजोर कशाचं म्हणजे शिरजोर? माझ्याच नवऱ्याशी गाला गुलू गुलू गप्पा मारायचं. एक काम त्याच्याशी कर, लफड्या मला करायचं. चोरी काय केली मला ते सांगा. लफड्या करायचं आणि वरून कोणतं माझ्याच लफडा? दाबी- दाबी लफडा करायचं. लफडा बोलू नको. हे तोंडात शब्द बी दे घाणेरड्या वाटत त्या. फोन हा. कर. पोर कुठे तू? कोणला पोर? तू पोर पोरीचं माझं काय आलं त्याच्यात? पहिला फोन लावा. फोन लावा पहिला. कोणाला फोन लावा पोराला तिच्या पुरीला फोन लावा. तिच्या पोरीला माझा माझा नंबर आहे का नंबर माझ्या काच? पोरीचा? हा? तिचा काय असेल घ्या नंबर. म्हणजे काय झालं काय माझ्या पोरीचा काय संबंध आहे? मा नवऱ्याला नादी लावलं तर लावलं मा पोराला नादी लावलं. ए तू नवऱ्याला नादी लावायचं नाही. ते पोरीचं म्हणजे? मला माहिती नाहीये. हा मी पोरीला घरी झाल्या तेव्हा तुम्ही विचारलं. गुलू गुलू गप्पा करत्या आणि इच्छावाली पोर आपल्या पोराला घेऊन तिकडं त्या दुसऱ्या वावरामध्ये ते गुलू गुलू गप्पा करीत्या. शांती आहे घरी तुम्हाला भाकरी तापायला काय? हा म्हणजे तुम्ही बापल्याकडे हे चालवलं का महाभवती आणि काय ग हे बाय, तुम्हाला तुला सांग. मायलेकीला काही मानावरान पोरच भेटलं का? दुसरं कोण भेटलं नाही काय? पोरीचं सांगितलं ना घरी गेल्यावर सांगाल तुला विचारील मी तेव्हा. कारण माझं नाव घेऊ नको तू. हा. हे माझं नाव अजिबात कशात काय जोडू नको तू. वा रे वा. हा, चांगल्या खानदानची तर चांगलीच खानदानची. तू माझं नाव आकडा तिकड्यात घालूच नको. मी नाही त्यातली मी तुला आधी कडी लावा आतली. हा नाहीच आहे. कडी बोलायची लावायचा बरं. प्रश्नच येत नाहीये. वा त्यातली रे नाही वा. तर कडी खायला लावायला नाही. कर पुरीला फोन. माझ्या पोरीचा काय संबंध तुमचं त्यात काय नाही. हा घुबडाव आणि इकडच्या इकडे पाहत्या कुठं कमी पडले मी? अरे काय- कुठं कमी पडले? कुठं कमी पडले मी? झालं हा? तो जी आहे. बाई आहे ना नवऱ्याचा एवढा पान उतारा करते ना तेव्हा तिचं सगळं खानदान आणि ते मा नवरा समजत. पान उतारा करीन नाही तर हा. त्याला ठिशीला असं खालपात्यात मग तेच. घालून. माझं तुला नाव काय नको घेऊ. बापाचा तोटा हा. जातो? काय म्हणते, हा? ऐक. तू कोण त्याची बाजू घेणारी का? तुला मला काय कळ लागती? करायचंय? मला काय हा? घेणं काय आहे? कळ लागती मला तुला? काय करायची घेणं अरे नाहीये. काय घासत आली ती तू हा? म्हणजे मला कसं चालली अरे बा- मला काही ही भेटल्यामुळं मला अरे कसं तसं चालली? नाही ए बाई, ऐक तू ना, आता ऐक. तोंड सांभाळून बोल तुला बरं. ऐक ना. तू नुसतं जर तोंड सांभाळलं नाही ना तर शिस्तीत माझ्या सांग. की वाईट नाही शिस्तीत कोणी. सांग तिला पुरीला बोलून घे इकडं. माय पोर येणार नाही, मा चल. पोर कुठे आहे पहिलं ते विचारायला? तू पाहायला जाय ना. हा? मला काय घेणं? तू बी तुझ्या पोरला सांड्यासारखं सोडलं म्हणून माझ्या पोरीच्या मागे गेला ना तो. हा. हा? मग तुला- मी बी बोलाल ना अशी. तुला सगळं माहिती ना. काय अरे आपल्या माहिती पोराला असं? फोन लावतो. काय माहिती आपल्या का? पोराला फोन लाव लावतो. त्याला वा फोन रे लाव. वा. लावा फोन तुझा पोरगा काय एवढा दिवे लावत फिरत असेल ना मग तिथं. ऐ, बोलू नको लय बोलू नको टमाटमा. तू बी माझ्या पोरीला. हा. ग बस. फोन लाव. आली हॅलो? मोठी. त्याला म्हणा इथं ये ए, पहिलं पक्क्या. वावरात. आंब्याच्या झाडाखाली ये म्हणा. पक्या कुठे आहे रे इकडे या आंब्या खाली ये आपल्या घासाच्या वावराजवळ त्याच्या काही पाहते तो काही लवकर पाहते ये. दोघा बापले का वर टांगी ते खालून मिरच्याची धुरी देते अरे बाप, पार काय? पार तुमचं उरपाळून टाकीचे आता काय हा अरे. काय 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 ए, हा? मला काय- हा? या बाय मला हिच्या या सटीवरून मला मारायच्या का हिच्यावर ऐ, मला माझं नाव मारायचं? घेऊ नको बरं का. तुम्हाला सगळी बिटी म्हणू अहो, नको. काय झालं हा. भांडणं कोण करू राहिलं? मला सगळी म्हणू नको. हा? हा? तुम्ही मारा ना मग तिला ऐ, तुझ्या आईला सांग बरं. अरे काय कुठे कुठे गेला होता तू कुठं माझी कुठे गेला होता मी इकडे गेलो वावरात यांच्या पोरीला ओळखीत तू सोनी सोनी यांची हा. हा कुठे आहे सोनी इकडे वळ तिकडे इकडे वळ, जाशील. इकडे. विहिरीत ये रे पडशील जरा. घरी गेली आता हा? थांब थांबा कोण ए, आहे? बरं मला माहिती आहे का तू माझ्या पोरीला घेऊन उच फिरतो. मला नाकाने माहिती आहे का? बोलती. थांब उच नाकाने हा. बोलू नको कुठे आहे पोर आता सांग तिची घरी गेले घरी तुम्ही दोघं वावरात बसले होते ना हा हा काय करीत होते गप्पा मारित होतो हा ना का बरं ती तुझी मैत्रीण नाही का हा तू एवढे नाक लावून बोलती. तुझ्या पोराने माझ्या पोरीला फसवलं असेल. हा तू काय नाक लावून बोलती का? नाही काही नाही प्रेम आहे आमचं प्रेम आहे त्यांचं मग माझ्या पोरीला काय नाव घेतली? हसवायला रिकामा नाही हा का? हा. मग त्याला सांग ना काय प्रेम आहे आणि काय कसं आहे. माझ्या पोरीचं नाव नको काढू. म्हणजे तू पोरीने मा पोराला नादी लावलं आणि तू माझ्या नवऱ्याला नादी काच लावली. नादी लावलं तोच माझ्या पोरीच्या नादी लागला का असं. तुम्हाला दुसरं काम नाही का मायली किल्ला होय या बाय काम नाही का आमचे मस्त काम पडले. तुलाच हे असं नवऱ्यावर हात टाकायचा आणि त्याला वाढ खाऊ म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं. तुला हे दिवसभरचे धंदे आहे तुझे. तुला काय वाटलं मी तू बोलून गप्प बस. बोलून आणि सगळं झाकायचा प्रयत्न करील काय ह्या बाय मी तुला या बाय, सांगितलं ना मी कर नाही त्याला नावाची डर नाही. शांती आहे. आणि मी बी नावाची काजल आहे. पण मी पुढचं पाऊल का तू नको उचलीत सांगू. नाही या मेल्यानी मला खाली पाची वेळ आणली आणि यांनी हा एक जन्माला आला त्याच्या पोटी हा गेला ओ, असता तेव्हा मला ते काय बरं धरीत झालं आहे तुम्ही? असतं. अहो, मी काय केलं हा? मला मारायला तू. काय केलं तुम्ही दोघं बापले सारखेच तुमच्यामुळे मला आज इकडं खाली पाची तुझा वेळ नवरा आली. काय केलं? तुझा पोरगा यांनी काय केलं? यांनी काय केलं हिच्या संग गप्पा मारित होता हो, तुम्हाला काही वाटतं का? 3 वर्षापासून ए, चालू गप्पा यांचं. मारत होतो म्हणजे वावरात अरे, राहिलं. गावरे गेले ना अरे ही तुझी चुलती नानी ना तिचं वावर इकडे जायचा रस्ता आहे तिचा पण कशाला बसली? तिकडं. माझं वय काय तुमचं वय काय माझं अरे ठीक आहे गप्पा मारायचं म्हणजे काय त्याच गप्पा आईला का? काय? तुम्हाला सोबत आहे तू का तरी अक्कल आहे का तुला? का गप्पा तुम्ही याला काय? आई सोबलं पाहिजे ना तुम्हाला हे बी बिनडोकाच आहे. हे काय याच्या बरोबर तुझं? इकडे
काल इकडे विचार विचार काल इकडे रे. पोरीला हात विचार. टाकला माझ्या पोरीला काल हात इकडं वळ का तू? वळ इकडं. मम्मीला सांग बरं आपलं काय आहे. गप ना. अर्धवट डोक्याचा आई सारखा सांगून टाक. अगं तू इथं काय करते? अगं हे भाऊजी बसले होते मी वावराकडे गेले होते बाया कांद्या काढताय म्हणून म्हटले बसा गप्पा तुझ्या मम्मीचं हिचं माझ्या कोण- बापा संग लपड आहे. काय? हा ए पोरा मला आता ए, कळलं ए, तसं. पोरा, हात नको टाकू खरं बोलत बिनडोक होतो भेजाचा हा. तुला वाटत का नीट काय बोल अरे तो परवा बॅच आउट केला तो बोलत तो होता. बरोबर बाय, ते. तो एक बोलत दोन. होता बरोबर आहे. हा, तू मला चुकीचं समजवतो माझ्या पोरीचा हात काल धरतो बघितलं ना तू हा? बघितलं काल धरतो रे. गप्पा मारतो मी स्वतः डोळ्यांनी मला त्या गणपेनी सगळं सांगितलं 3 वर्षापासून हा. यांचं पाव चाललंय. भाऊजी, तो पाव. बारकाव त्याचे. तो- तोच गणपती आहे, पाहतो गणपती. काय असं काहीच नाहीये माझे त्याला असं पुरी काहीच पोर नाही द्या, करत. पुरी. हा, लय आईची बाजू घेती हा मग मग माझी तू कशी आई तुझ्या आहे लेकाची ना. बाजू घेती का हा? तुला बरं तो लेक गोड लागत होता तर तिला आधीच आई तुमच्या गोड. आई विश्वास पण माझ्या बापावर नाही विश्वास ते आज करू शकते तसं अय, माझं नाव घेऊ नको याच्यात नाही, तुम्ही- मी तशी नाही हा मग कसं नाही, बोलतो पण मग हेनी तुम्हाला मग तिकडे तोंड काळा करायला असेल मला काय हेनी माहिती तुम्हाला गुंगीला असं बरोबर मला नाही गुंगली मी कोणाला गुंगणारी बाई आहे का तो माझ्या गणप्या मला बापाला माहिती आहे ना कसं आहे मग तुझा बाप असेल तसा गणप्या म्हणा तुमचा नवरा त्या काजल वहिनी संग गुलू गुलू आणि तुमचं पोर तिच्या पुरी संग गुलू चाल बरं त्या गुलू गणप्याकडे चालते नाही, नाही, आमचं प्रेम आहे आमचं प्रेम आहे चाल तर तू चाल बरं त्याला येईल ना तो मी इकडं. नाही बोलवी तो येणार नाही मम्मी आमचं प्रेम आहे आमच्या दोघांचं प्रेम लावा आहे. त्या गणप्याला फोन लावा त्या जाड्याला फोन विचारू दे मला त्याला नाही, ते तो बरो- खोटं नाही बोलणार नाही कवा. नाही बरोबर आहे ना हा. त्याचं आमचं प्रेम आहे पण यांचं लपड आहे ना हॅलो अरे ए गाठप्या. तू याला तोंड याचं अजिबात लग्न करू नको याच्याशी अजिबात लग्न करू लवकर नको. ये आपल्या. तोंडात फोडी पहा, तुम्ही. ये रे जवळ ये आंब्या खाली हा थोडं काम ये ये साप निघालाय तो मारायचा लवकर ये. ये बिळात घुसला साप अरे गपची वाजता येऊ राहिला ना आता दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी लगेच, होईल आता. लगेच. हा मग पाहतो मग मी तू याच्याशी अजिबात बोलू नको हा याचं मी तोंड याच्या आई सारखं आहे तुला कळत नाही का कसं बोलतोस हा लाज आहे रे समजत नाही का मम्मीला तुला? सांगून टाक आपलं मम्मी आमचं प्रेम आहे एकमेकावर. आला गणप्या आला तुझ्या आईला सांग आधी गणपत भाऊजी इकडून या. सापुडे सापुडे सापडे. इकडे इकडे तो साप काढते. त्याला नका मारू थांबा, त्याला ऐका. नका मारू. मारीत नाही, मारू उभं नका राह. लगेच. उभं राह, उभं राह, तू उभं राह. राह उभं. त्याला मारीत आहे. बापरे, बापरे. थांब रे. ए, मारू नका माझ्या रे. बापाच लपड कोणी सांगायला तुला अरे काय आम्ही लपड त्याला केलं नव्हतं तो. काय सांगितलं काय सांग नको? लवकर. काय सांगितलं आम्ही लपड केलं का कोण बोललो मी नाही बोललो का? कोण मग आम्ही काय बोलत होतो इकडं? इकडं काय तुम्हाला बोलू? बायकोला जाऊ सांगितलं का नाही कसं काय सांगितलं मला बायकोला जाऊ सांगितलं का नाही? ए, त्याला नका मारू त्याने आतापर्यंत माझ्या बापात 4 ए, लपड थांब झाले रे. हा. घरापर्यंत आले माहिती नाही. रे अजून. त्यामुळे मग घरापर्यंत अहो, गप्पा मारत बसले होते असं हा, गप्पा आहे, पाय पाय ए बाई पाय काय काय तुझं सांगत बरं होता? आता काय? काय गुलुगुलू केलं का? आहे. काय गुलुगुलू केलं का? सांग. मी सांग काय लवकर. म्हणते? काय गुलुगुलू मला केलं? सांग, खोटं गप्पा बोलतात ना, मारायची हो, काही आधी गरज नाही सांगितलं का? मी. अरे मग चालली होती बस ए गप्पा बाई मारी. या बाबाचा आधी ऐकते का तू दुसऱ्याला गप्पा आरोप मारत करायचा? बसले होते बसले होते हा. काय परत त्या ऐकलं बाई संग काय गप्पा मारायची गरज आहे? अगं कांदे काढले का आयुष चालला होता हा ना? ते दुसरं गप्पा काय झालं? नुसते थोडे असं सोडा नुसते सोडा तुम्ही त्याला काय काय सोडली शेजारी तू गप्पा बरं नाही का मारू शकत का तू- शेजारी गप्पा गणपत. ए, तू काला चुगल्या घरी तर तू काला चुगल्या लावीत राहतो रे? सांगितलं कसं काय त्याला काला त्याला चुगल्या लावीत राहतो माझं रे नाव सांगितलं घरी चांगल्या तुम्ही माणसाचं बसले होते नाव- ना माझ्या बापाचं सांगितलं तुम्ही दोघं चला घरी तुमच्या का पाहते ए, आईच्या चला नावाने मला जायचं. इकडे तमाशा करायचा नाही तुम्ही लोक काय बोलले साप निघाला मग कशाला बोलवलं मला मूड द्या तुला अक्कल आहे काय सांगितलं काय सांगितलं तू बसलेलं सांगितलं मी त्याची नका अक्कल काढू त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे पारख्या पण तुमचं माणसाचं. चालूच होतं ना. तुम्हाला काय गरज आहे गप्पा काय चालू होतं रे काय चालू होतं? ही अर्धवट डोक्याची बाई नाही तुम्हाला काय तुमच्या दोघी पाहिले की चालू होतं ना काहीतरी अरे करतो रे. हे बघ, तुम्ही ना आता त्यांच्याकडे जा आणि तू जाय रे तिच्या पुरीकडं मी मी चालेल जीव रिकामी द्यायला. का सांभाळतो नवरा घेऊन जाय. जीव द्यायला चालेल जीव द्यायला जाय वय, ओय, जाय, घेऊन जाय, जा. जाय. हा. याला धरू दे ना याला धरू दे ना जाऊ दे मरू दे धरू दे जीव नका देऊ आई जीव नका देऊ शाके जाऊ दे ना मला काय लागून राहिले चला. हा? हे असं डोळ्याने पाहण्यापेक्षा घरी जाते ना चल, घरी मी चल. घरी ही बाई अर्धवट डोक्याची का काय तुझी बायको हिच्या नावाची घरी चल. चिठ्ठी लिहीन. नको का हिच्यामुळं आणि हिच्या पुरीमुळे मी जीव दिला हा नको ना. लिहून ठेवीन. अगं नको ना. हिला मरू दे मरू दे जाऊ दे देऊ दे हिला जीव देऊ दे